अजिबात रडायचं नाही आणि रडलीस ना तर मग एक धापाटा देईन पाठीत. अजी बबडी. मालती ते मी तिच्या पायाला दुखतंय ना त्यामुळे म्हटलं थोडस शेक. या त्यांची काही चूक नाही. तुम्ही त्यांना काय गप्पा बसायचं. मी विचारत नाही तोपर्यंत माझ्या समोर तुझं थोबाड उघडायचं नाही, कळलं? आणि काय हो वहिनी, काय चाललं होतं तुमचं हे? या अवदसेला पाठीशी घालताय तुम्ही? हिला लेक मानायला चाललायत? खाणीत वाढलेल्या हिच्यासारख्या मुलीला माया लावायची गोष्ट करताय तुम्ही? हे सगळं मला चालणार नाही. मी आता नीट प्रेमाने आणि शांतपणे सांगतेय. पुढच्या वेळेला नाही सांगणार. हिच्या पायाला हात लावताना तुम्हाला महाडिकांच्या इब्रतीचा जराही विचार नाही आला का डोक्यात? मालती अगं तिचा पाय दुखत होता म्हणून मी. हो, म्हणून काय हिच्या पायाला हात लावणार तुम्ही? आज पायाला हात लावलात, उद्या काय ते हिला डोक्यावर घेऊन नाचाल. मला चालणार नाही. मालती मॅडम, यांची काय चूक नाही. मध्ये बोलायचं नाही, सांगितलं होतं ना. तुझी चूक आहे ना? ठीक आहे, आता तुझी चूक आहे तर शिक्षा भोगायला तयार राहा. अगाशी तुझी वकिली करायला आबा होते म्हणून तुझी सुटका झाली, त्या गैरसमजत राहू नको. तुझ्या प्रत्येक चुकीची शिक्षा पावला पावलावर देणार आहे मी तुला. हे फिट्ट करून ठेव डोक्यात. गुलामासारखी वागवणार, गुलामासारखी वागवणार, गुलामासारखी वागवणार, गुलामासारखी, गुलामासारखी. मालती अगं काय करते? असं नको वागू. अगं तू तशी नाही, मला माहिती आहे. नको. मध्ये बोलायचं नाही, बाजूलाच राहा. घे. तुला काय वाटलं घरातल्या एकेकाला हाताशी धरून तुझ्या सेवेला बसवशील आणि मी शांतपणे बघत बसेन? नाही. आता बघ ही काय करते. भाजतंय ना? असंच माझ्या लेकालाही भाजलं होतं त्या दिवशी, कळलं? अरे सॉरी, मी विसरलेच. तुझा तर पाय दुखत होता नाही का? ही पिशवी त्याचसाठी आणले ना तुम्ही, पाय शेकायला? बस बस, खाली बस. सांग सांग, कुठला पाय दुखतोय तुझा? हा दुखतोय का? हा दुखतोय? हा बोल पटकन. हा दुखतोय ना? अरे बापरे, हा पाय दुखतोय. मग आता तो शेकायला हवा. मग अशी वहिनी शेकत होत्या ना पाय, आता मी तुला तुझा पाय शेकून देते. मी असा तसा पाय नाही शेकणार. आता ह्या पिशवीतलं गरम पाणी मी डायरेक्ट तुझ्या पायावर टाकणार, म्हणजे तुझ्या पायाला कायमचा शेक बसेल. मालती मॅडम, मालती नको ग नको. पाणी गरम आहे ग, पोरीला भाजेल. तुम्ही मध्ये पडू नका, नाही तर मी आता तुमची गय करणार नाही. मालतीन, मालतीन, मालतीन. आणि काय तू? हा, हे काही गरम पाणी आहे का? हा असा पाय शेकणार होतीस तू? आणि वहिनी तुम्ही पण काय हो? काय ग तू राहणी अशी? तुम्ही काय करत होतात? हो काही नाही, वहिनी तिचा पाय शेकत होत्या. पाय दुखतोय ना तिचा, बघा ना केवढी रडते. म्हणून मी त्यांना म्हटलं की अहो पाणी गरम आहे ना पिशवीत. कसं आहे, पाणी जर का कडकडीत गरम नसेल ना तर मग तो पायाला शेक देऊन काहीच उपयोग होणार नाही. आणि बघा ना पाणी काहीच गरम नाहीये. तेच तिला सांगत होते. मला कधी कधी तुमचं काही कळतच नाही.
तुम्ही आता एवढी तिची काळजी करताय, मगाशी तिला नाही नाही ते बडबडलात. तुमच्या मनात माया आहे, पण तुम्ही ती दाखवत नाही. तेच तर, तुम्हाला वाटते तितकी वाईट नाही हो मी. अरे पण कधी कधी तुमच्या मानगुटीवरती विडसर भूत बसतं. अहो काय बोलताय? राणी, तुझा पाय कसा आता? बरं आहे ना? हो आबा, बरं आहे आता. राणी, अगं अशी रडत बसू नकोस. त्यापेक्षा हे घे आणि यातलं पाणी ना चांगलं कडकडीत गरम करून घे, तरच फरक पडेल. जा. आणि रत्नाबाईनी, तुम्ही सुद्धा माझं बोलणं असं मनावर घेत जाऊ नका कधी. पण हो, मी जर काही महत्वाचं सांगितलं असेल तर ते मात्र नक्की डोक्यात ठेवा. काय? हो. आलेच. काय करू? त्या चिठ्ठीबद्दल सांगू हे गोठ्याला? नाही नाही, नको सांगाय. उगाच बोलून बसायचं कधीतरी. हो बुवा, अहो कसला विचार करताय एवढा? अरे काय नाही, काय नाही, काय नाही. काय नाही काय. अहो मागे जरा ना बघतोय मी, तुम्ही कसला विचार करताय? सांगा, मला काय आहे का तुमच्या? प्रत्येकाच्या आयुष्यात काय ना काय असतं रे, पण काय सगळंच सांगायचं असतं वेदावा. हा, म्हणजे काहीतरी मनात आहे ना तुमच्या? बुवा, आणि तो विचार करत होता ना? अरे तसंच समज. बरी, काय मनात काय होतं सांग की तरी, काय विचार करत? अरे बाबा, माझ्या पोरीचा विचार करून मी पाप करायला चाललो होतो, पण माझ्या पोरीनेच मला येऊन वाचवलं. म्हणजे काय? मला काय कळलं नाही, काय बोलताय तुम्ही? की काय झालं होतं? अरे मलाच माझं कळणं झालं होतं. डोकं पार कामातनं गेलो होतं. माझं नशीब चांगलं म्हणून हे होणार पाप ना हा. काय ठरलं? काय बोलताय बुवा? काहीच माझ्या डोसकं तुम्ही करून सांगता का? वाटतं झालं असतं माझ्या आणि माझ्या पोरीच्या जिंदगीचं. बुवा नक्की काय झालं होतं? काय? अरे येड्यासारखं सगळं संपवायला निघालो होतो रे बाबा. काय बोलते ही? काहीच कळ ना. म्हणजे मनात आहे काहीतरी तुमच्या. हा, म्हणजे माझ्या टोकऱ्यात काय घुसना तर तुम्हाला नीट सांगताय ना, हेच कळत नाहीये मला आता. अरे गोट्या, माझ्यासारखं ना कोणी पण वागू नाही रे लका. अरे माझी राणी देवासारखी धावून आली त्या दिवशी, नाही तर होत्याचं नव्हतं झालं असतं बघ. अहो बुवा, काय बोलताय नेमकं? कशाबद्दल बोलताय? अरे येतंय का नाही तुझ्या काय ध्यानात? अरे मी काय सांगतो कळतंय का नाही तुला? तुम्ही नीट सांगाल तर कळ ना. माझ्या काय बी डोक्यात आहे ना, तुम्ही नुसतं बडबड सुटलाय. अरे गोट्या, तू खरंच येडा पोंग आहेस. चुरकी म्हणते ना ते अजिबात खोटं नाही बघ. अरे तुझ्या डोसक्यात घुसत कसं नाही रे? जाऊ दे, तू पे, मी बघतो काय करायचं ते. देवा, चिठ्ठी कुठं गेलीस? वाटत पडली का काय? काय कळा नाही. जाऊ दे, पडले असं वाटत. असं पण राणीच्या सुखाला ब्याज लावणारी ते अवदासा पडले ना, तेच बरं झालं.
उठ तिथून. तुला मी सांगितलं होतं ना तुझी जागा कुठे आहे ते. तरी माझ्या बेडवर का बसलीस? सॉरी सर, ते एकदम पायाला गळाली म्हणून बसले. खड्ड्यात गेला तुझा पाय आणि तुझं दुखणं. मला काही देणं घेणं नाहीये त्याच्याशी. हो सर, मी म्हटलं ना माझं चुकलं. मी सॉरी पण म्हणते की. Shut up! उपकार केलेस? सॉरी बोलून उपकार केलेस माझ्यावर? हे बघ, या घरात वावरताना भान ठेवून वावरायचं. इथल्या कुठल्याच गोष्टीवर तुझा काही हक्क नाहीये. साधा पाय दुखला म्हणून बेडवर बसलीस. अगं बेशुद्ध जरी पडणार असशील ना तरी तिथेच जाऊन पाडायचं जिथे तुझी जागा आहे. पुन्हा माझ्या बेडवर दिसलीस ना तर याद राख, तुला मी तुझी जागा दाखवली आहे ना. दाखवली आहे की नाही? दाखवली आहे की नाही? दाखवली आहे की नाही? मग तिथेच जाऊन काय ते कर. चल निघ. आणि माझ्या कुठल्याही वस्तूला हात लावलास ना इथून पुढे तर गाठ माझ्याशी आहे. सॉरी सर. बेडवर बसलीस ना माझ्या, आता तुझा स्पर्श झालेली बेडशीट सुद्धा नको आहे मला. उचल ती आणि चेंज करून दे मला. पण तुम्हीच म्हणालात ना सर की मी हात लावलेली कुठलीच वस्तू तुम्हाला नको. मग मी या कपाटाला आणि या बेडशीटला हात लावला तर चालेल का तुम्हाला? मुद्दाम करतेस ना? मला चिडवण्यासाठी मुद्दाम करतेस का? हे बघे, मला शहाणपणा शिकवायचा प्रयत्न करू नकोस. सर, तुम्ही मला जे बोललात ना ते फक्त मी तुम्हाला सांगितलं. गप्प बस. सांगितलंय तेवढं कर आणि निघ इथून. एक काम धड करता येत नाही. हुकुमाची राणी म्हणे. चलावरती पटकन. हा काय माणूस आहे ना, मला कळतच नाही. एवढा रागराग करतो माझा, तर मग आता साहुऱ्याची काय गरज होती? पडू दिलं असतं. मनात आहे थोडा चांगुलपणा, तर तो दाखवायला एवढा जड का जातो काय माहित. त्या इंद्राला झालंय काय? तो नेमका असं का वागतोय? तेच तर कळत नाहीये. उर्मिला, फॅक्टरीमध्ये तो तिची सतत लायकी काढायचा, सतत भांडायचा तिच्यासोबत. आज पण बघ ना, जेवताना त्याने ना आईची बाजू घेतली ना राणीची. सतत गोडगोड बोलतोय राणीसोबत. तेच तर ना, नुसताच गोड गोड बोलत नाहीये तो, तर तिला जपतोय सुद्धा. त्याचा राणीबरोबर 36 आकडा होता ना. तिच्याबद्दल त्याच्या मनामध्ये एवढा तिरस्कार होता, तरी पण इंद्रासारख्या प्रचंड इगो असणाऱ्या माणसानं त्या राणीबरोबर लग्न करावं, भाडिकांची सून म्हणून तिला या घरामध्ये आणावं. हे कसं शक्य आहे? तेच तर कळत नाहीये. काही झालं तरी ते आपल्याला कळायला हवं, कारण त्याशिवाय आपण आपलं पुढचं पाऊल टाकू शकणार नाही. बरोबर तुझं. जोपर्यंत राणीचं लग्न ठरत होतं तोपर्यंत सगळं आपल्या मनासारखं घडत होतं. त्यानंतरच काहीतरी गडबड सुरू झाली. म्हणजे नेमकं काय झालंय? म्हणजे बघ ना, राणीचं लग्न ठरल्यापासून वेगळंच घडतंय. इंद्रा तिला घ्यायला घरी गेला. ऑफकोर्स तिला शूटसाठी वेळेत पोहोचणं गरजेचं होतं, पण ज्या पद्धतीने त्याने तिला आणलं, इट वॉज अनबिलिव्हेबल. त्याने तिच्यासाठी चक्क दार उघडलं, तिचा हात पकडून तो तिला घेऊन आला. आणि एवढंच नाही तर फॅक्टरीमध्ये केबिनमध्ये सगळ्या कामगारांसमोर त्याने तिच्या बांगड्या बांधल्या. काय सांगतोस विक्रांत? हो, राणीचं लग्न जसं ठरायला लागलं तेव्हापासून दोघांचं नातं बदलायला लागलं असं मला वाटतंय. अरे पण अबांकडून सह्या मिळाव्यात म्हणून तो तिच्याशी चांगला वागत होता ना. तरीच
तेव्हाच इंद्रा म्हणत होता की सहीसाठी तो काही करू शकतो. पण आता सह्या पण मिळाल्यात त्याला, तरी तो तिच्याशी गोड गोड वागतोय ना. नाही म्हणजे मालती आईंना जी शंका होती ती खरी तर ठरली नसेल ना. तिने इंदिरा भाऊजींचं मन तर जिंकलं नसेल ना. तुला काय म्हणायचंय? राणी आणि इंद्रा यांच्यामध्ये आधीपासून प्रेम होतं? शक्यता कमी वाटतेय, पण गोष्टी एवढ्या बदलल्यात ना, काहीही असू शकतं. का कोणास ठाऊक, पण मला वाटतंय त्या इंद्राच्या मनात काहीतरी वेगळं सुरू आहे आणि ते फक्त त्या इंद्राला आणि त्या मालतीलाच माहिती आहे. कारण गृहप्रवेशाच्या दिवशी तो इंद्रा त्या मालतीला घेऊन बाजूला गेला होता आणि त्यानंतरच त्या मालतीनं त्या राणीला घरात घेतलंय. आई राणीचा गृहप्रवेश करून घ्यायला तयार आहे. काहीतरी घोळ एवढं नक्की. तो घोळ नेमका काय तेच तर शोधून काढायचंय विक्रांत आपल्याला. चला लागा कामाला. ए थांब थांब थांब. विक्रांत दादा, तू कम्प्लीट चेंज केलंस यार तुझं लुक. पण कसलं हँडसम दिसतोयस तू. हो ना, मला वाटतं वहिनींना बघायला जातानाच एवढा छान तयार झाला होता, त्यानंतर आज तयार झालाय. बरोबर ना दादा? थँक्यू. आज ॲक्च्युली क्लायंट मीटिंग आहे आणि इंद्राचं असं म्हणणं आहे की आजचा क्लायंट अतिमहत्वाचा आहे, सो आपण प्रेझेंटेबल असलं पाहिजे म्हणून आपले जात. हो मग प्रेझेंटेबल असलो तर आपल्याला समोरचा व्यक्ती सिरियस घेतो. करेक्ट आहे इंद्राचं. ऑल द बेस्ट. बरं, क्लायंट कोणतं आहे? आपली नुकतीच ज्यांच्यासोबत डील झाली आहे त्यांच्यासोबत एक मीटिंग आहे. मटेरियल क्वालिटी, डिलिव्हरी प्रोसेसिंग याबद्दल त्यांना एक प्रेझेंटेशन द्यायचं आहे. जर ते प्रेझेंटेशन त्यांना आवडलं तर त्यांच्या फ्युचर प्रोजेक्टसाठी ते आपल्याला रिकमेंड करू शकतात. नीट प्रिपरेशन केलं ना? हो, वेल प्रिपेअर्ड असल्याशिवाय इंद्रा काही काम करत नाही. आता चला येतो. इंद्रा थांब. अरे एवढा रुबाबदार दिसतोयस, चांगल्या कामासाठी चाललायस, दृष्ट तर काढू दे मला तुझी. काढा काढा दृष्ट काढा, विक्रांतची सुद्धा दृष्ट काढा. म्हणजे ना आज क्लायंट कन्फ्यूज होईल, नक्की कंपनीचा MD कोण हा प्रश्न पडेल त्याला. काय काय म्हणालीस? नाही म्हणजे विक्रांत किती छान आवरून आलाय ना, किती छान दिसतोय तो, म्हणून म्हंटल. हो यार विक्रांत दादा, पण काहीही म्हण, तू ना एकदम डॅशिंग दिसतोयस. हे ब्लेझर या टायने तर 4 चांद लावले तुझ्या पर्सनॅलिटीला. एवढंच ना, मग माझा इंद्राही टाय घालेल की. नाही नाही आई, त्याची काही गरज नाही. मी असाच ठीक आहे. आणि असंही मीटिंगमध्ये टायपेक्षा स्किल जास्त इम्पॉर्टंट असतं, जे माझ्याकडे आहे. आणि असंही खूप उशीर होतोय, सो आता नको आहे सगळं. घाल ना रे टाय. आता मी एवढं म्हणतेय ना, इतका रुबाबदार दिसतोयस, अजून रुबाबदार दिसशील. थांब जरा. राणी, ए राणी, जरा इंद्राचा टाय आण. हो आणते आणते. काय का आता इकडे तर लाईट आहेत, यातली कुठली एक घेऊन जायची? काय करू? एक काम करते, या सगळ्याच घेऊन जाते. हा, उगाच मी परत माझ्या आवडीचं काहीतरी घेऊन गेल्या, सरांना नाही आवडलं तर उगाच ओरडते. त्यात मालती मॅडम पण आहेतच. नाही, हे काम करते, सगळ्या घेऊन जाते. एक काम धड करणं कोणाची नाही ही मुलगी. इतका वेळ लागतो का टाय आणायला? राणी, आजच आणायचंय टाय. आले आले. आई, मी तुला सांगितलं ना, टाय वगैरे एवढं इम्पॉर्टंट नाही आहे. अगं मला उशीर होतोय, निघू का मी? राणी, अगं ये ना लवकर. हो आले.
हे घे. काय तू सगळे टाय घेऊन आलीस? एकच टाय बांधायचा असतो, सगळे नाही. अहो नाही तसं नाही, पण आता ह्या ब्लेझरवर कुठला टाय जुळल आणि सरांना यातलं कुठला आवडेल हे माहीत नव्हतं ना मला, म्हणून हे सगळे आणले. मुळात तुला टाय माहितीये ना, हेच खूप आहे आमच्यासाठी. आणि राहू देत, तुला त्यातलं कळणार पण नाही, पण मला माहिती आहे ना इंद्रा कुठला टाय बांधेल. इंद्रा, हा टाय छान आहे, तू हाच टाय बांध. पण मी काय म्हणते, ही टाय नाही 1 नंबर दिसेल. आई, या टायपेक्षा राणीच्या हातातला टाय चांगला आहे. तुला कोणी विचारलंय? काही गरज आहे का मध्ये मध्ये बोलायची? अरे ती इंद्रा तिचा नवरा आहे, तेव्हा तिने सांगितलं बिघडलं कुठे? त्यामुळे आता लेकाचे सगळे कारभार सुनेच्या हातात द्या. आणि त्याचंही लग्नानंतर मुलगा बायकोचा होतो, एवढं साधं कळत नाही तुम्हाला? इंद्रा आयुष्यभर फक्त माझंच ऐकणार आहे. हिला मध्ये मध्ये करायची काही गरज नाहीये. आई, आबा, मी चांगल्या कामासाठी बाहेर चाललो. मला पॉझिटिव्ह वाईब घेऊन बाहेर निघायचं. प्लीज भांडू नका. आणि आई, मी काय म्हणतोय, तो टाय खरंच खूप चांगला आहे. तो घालू का मी?